नमकीनचे बरेचसे प्रकार आपण विकत आणून खातो किंवा घरी बनवून खातो। विकतचे नमकीन सगळ्यांना फारच आवडतात, पण पॅकेटमध्ये विकत घेतले तर त्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट पेक्षा हवाच जास्त असते। हवेचेच पैसे आपल्याला मोजावे लागतात। तर आज आपण अगदी चटपटीत, कुरकुरीत, अगदी खमंग कुरकुरीत असे मसाला पीनट्स बघणार आहोत। अगदी हल्दीराम स्टाईल मध्ये, अगदी पॅकेट मध्ये मिळतात, जसेच्या तसे होतात, खूप छान लागतात चवीला। तर अगदी झटपट 10 मिनिटात हे बनवणार आहोत। नमस्कार, मी पूजाच मॅजिक किचन मध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत। तर आज आपण बघणार आहोत मसाला पीनट किंवा मसाला शेंगदाणे। हे शेंगदाणे बनवण्यासाठी इथे मी एक मोठी वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहे। तर येथे मी मोठे मोठे शेंगदाणे घेतले आहे। स्वच्छ निवडून घ्यायचे, खराब शेंगदाणा असेल काढून टाकायचा। आणि याच्या वरील कव्हरिंग म्हणजे वरचं बॅटर बनवण्यासाठी इथे एका मोठ्या वाटीमध्ये अर्धी वाटी इतकं बेसन घेतलं आहे। यामध्ये 2 चमचे इतके तांदळाचे पीठ टाकायचं आहे। तांदळाची पिठी नसेल त्याऐवजी कॉर्नफ्लॉवर वापरलं किंवा कॉर्नफ्लॉवरही नसेल तर फक्त डाळीचं पीठ वापरलं तरी देखील चालणार आहे। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। मीठ आपण नंतर वापरणार आहोत, त्यामुळे अगदी बेतातच मीठ टाकावं। आणि पाव चमचा इतकी हळद टाकली आहे आणि अर्धा छोटा चमचा इतकं कश्मीरी लाल तिखट टाकलं आहे। रंगासाठी तिखट वापरायचं, कारण आपण याला वरून मसाला लावणार आहोत तेव्हा तिखट वापरणार आहोत। सर्व मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये हे शेंगदाणे टाकून घ्यायचे। एक मोठी वाटीभर म्हणजे जवळपास 200 ग्रॅम इतके हे शेंगदाणे आहे। व्यवस्थित हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे, कोरडेच मिक्स करायचे। आणि यावरती आता थोडं थोडं पाणी ॲड करायचं वाटीने आणि चमचा घ्यायचा, म्हणजे जास्त पाणी ॲड होणार नाही। चमच्याच्या साहाय्याने 2-2 चमचे करून असं थोडं थोडं पाणी ॲड करायचं। पाण्याचा हपका दिला, शिपका दिला तरी देखील चालेल, पण कधी जास्त पडतं, त्यामुळे या पद्धतीने चमच्याचा वापर करून थोडं थोडंच पाणी ॲड करायचं। 4 चमचे पाणी टाकलं होतं, आता पुन्हा 2 चमचे पाणी ॲड केलं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बॅटर जर पातळ झालं, सेलसर झालं तर याला व्यवस्थित कोटिंग येणार नाही, भज्यासारखे हे शेंगदाणे बनतील। आपल्याला तसे नको आहे, अगदी कुरकुरीत हवे, त्यामुळे थोडं थोडं 2-2 चमचे करून पाणी ॲड करायचं आणि अगदी घट्टसर फक्त याला कोट होईल असं मिश्रण लागलं पाहिजे, अगदी ड्राय झालं पाहिजे। तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता याचा लगेच मसाला बनवून घेऊ। 1 ते 1.5 चमचे इतकं लाल तिखट घ्यायचं आहे, 1 चमचा चाट मसाला, 1 मोठा चमचा धना पावडर, अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलं आहे। चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर किंवा लिंबू सत्व वापरलं तरी देखील चालेल। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। घरी आपण कुठलंही नमकीन बनवताना हाच फायदा असतो की आपल्याला जे पाहिजे ते इन्ग्रेडियंट्स आपण कमी जास्त करू शकता। म्हणजे तिखट आवडत असेल तर मिरचीचा वापर जास्त करा, चटपटीत हवं असेल तर चाट मसाला जास्त वापरा। इकडे तेल छान गरम करून घेतलं आहे। आता गॅसची फ्लेम ही लो करायची, तेल छान गरम झाल्यानंतर लो करायची आणि मग यामध्ये व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे थोडे थोडे करून शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे। शेंगदाणे तेलात सोडताना एक ट्राय करायचं की एक एक करून मोकळा शेंगदाणा सोडला जाईल, पण अगदी झटपट भरपूर शेंगदाणे टाकायचे असतात, त्यामुळे एकमेकांना चिटकल्याच जातात, तरी काहीही हरकत नाही। 2-3 एकत्र आले तरी देखील चालेल। व्यवस्थित सगळे मी टाकून घेतले आहे आणि टाकून झाले की 1 चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने लगेच हे हलवून घ्यायचे, मोकळे करून घ्यायचे आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडेसे तोडून घ्यायचे, अगदी जपून करायचं, तेल अंगावर घ्यायचं नाही, कढई हलायला नको। तर व्यवस्थित तुम्ही बघू शकता अगदी झटपट मोकळे होतात, हे काही वेळ लागत नाही। त्यामुळे सोडताना एकत्र जरी आले तरी लगेच चमच्याच्या साहाय्याने हलवून घेतले तरी लगेच मोकळे होऊन जातात। तर आता गॅसची फ्लेम लोच आहे। हे शेंगदाणे लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळायचे आहे, हाय फ्लेम करायची नाही, कारण हे आपण कच्चे शेंगदाणे वापरले आहे। आतपर्यंत पूर्ण छान भाजले गेले पाहिजे, तळले गेले पाहिजे, त्यासाठी अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती हे तळून घ्यायचे आहे। तर 5 ते 6 मिनिट लागतात एक बॅच तळायला। तुम्ही किती शेंगदाणे टाकले आहे त्यावरतीही डिपेंड करतं। तर आता इथे 6 मिनिट झाले आहे। शेंगदाणे तळून छान वरती येतात आणि छान लालसर रंगावरती तळलेले गेले की समजायचं हे तळून झाले आहे। अगदी खरपूस असा तळलेलं दिसतं, आपल्याला लगेच समजतं। मग काढून घ्यायचे, पुन्हा गॅसवरती तेल छान तापवून घ्यायचं, गॅसची फ्लेम लो करायची आणि पुन्हा दुसरी बॅच अशी सोडून घ्यायची आहे। अगदी झटपट सोडून घ्यायची आणि लगेच सोडून झाल्यानंतर लगेच चमचा घ्यायचा आणि चमच्याच्या साहाय्याने
पुन्हा सर्व शेंगदाणे या पद्धतीने मोकळे करून घ्यायचे आहे, म्हणजे जास्त चिटकलेले राहणार नाही आणि प्रत्येक शेंगदाणा हा छान खरपूस खमंग असा तळला जाईल। तर आता इथे सगळे शेंगदाणे मोकळे झाले आहे, तळून हलके होऊन वरती आले आहे आणि थोडासा लालसर रंग आला की ही देखील बॅच आपण काढून घेऊ। अगोदरचा थोडासा व्हिडिओ माझ्याकडनं मिस झाला, अगोदर जी बॅच काढून घेतली होती तिला मी मसाला टाकून मसाला लावून घेतला आहे। त्यावरतीच आता हे दुसरेही शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे। प्रत्येक बॅचमधील शेंगदाणे तळले गेले की लगेच त्यावरती थोडा करून मसाला टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या प्रमाणात मसाला टाकून घ्यायचा, लगेच मिक्स करून घ्यायचं, कारण गरम असतील तेव्हाच हा मसाला छान याला लागला जाईल आणि मस्त चटपटीत अशी चव येईल आपल्या शेंगदाण्यांना। आणि नंतर हाताने हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, म्हणजे छान सगळ्या शेंगदाण्यांना हा मसाला कोट होईल। आणि तुम्ही बघू शकता एखादा जरी चिटकलेला राहिला तरी आपण तोडून घ्यायचा आहे। आणि शेंगदाणा दाखवते मी, निघाला आहे अगदी मस्त खरपूस असा तळल्या गेलेला आहे, आतपर्यंत अगदी छान भाजल्या गेला आहे, मस्त रंग आला आहे आतमध्येही। खाल्ल्यानंतर तुम्हाला समजेलच, लक्षात येईल की किती खरपूस झाले आहे। त्यासाठी एक टिप लक्षात ठेवायची की अगदी लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहे। आता तिसरीही बॅच मी तळून घेतली आहे, सर्व शेंगदाणे मस्त तळून झाले आहे। याला बॅटर देखील अगदी परफेक्ट कोट झालेला आहे, हे प्रमाण अगदी योग्य आहे। याच प्रमाणामध्ये तुम्ही सर्व साहित्य घ्या आणि गरम असतानाच यावरती मसाला टाकून घ्या। मसाला थोडा कमी वाटला त्यामुळे मी आणखी मसाला तयार करून यामध्ये टाकून घेतला आहे। तुम्हाला जितक्या चटपटीत किंवा तिखट आवडतं त्या प्रमाणात मसाला मिक्स करायचा आणि भरपूर असे शेंगदाणे बनवून ठेवायचे, अगदी अदल्यामधल्या वेळेत खाण्यासाठी चहाबरोबर कधीही तुम्ही हे एन्जॉय करू शकता। आणि एकदा बनवून ठेवले की अगदी 1 ते 2 महिने हे आरामात टिकता। आणि आवाज बघू शकता, अगदी मस्त खरपूस आणि कुरकुरीत झाले आहे। आवाजावरून लक्षात येत असेल, खायला तर खूपच मजा येते, खूप चटपटीत होता। तर हे आता पॅकेटचे खाणं विसरून जा, घरीच सर्व नमकीन बनवा। अजून कुठली नमकीनची रेसिपी तुम्हाला सोप्या पद्धतीने बघायला आवडेल ते देखील कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच मस्त खमंग चटपटीत रेसिपी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा। बाय बाय।